हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारे म्हणजेच होम टॅब, डिझाईन टॅब, इन्सर्ट टॅब याच्याशी रिलेटेड असणारे व्हिडिओज ऑलरेडी पाहिलेले आहेत, जे की MSCITच्या एक्झाममध्ये 100% विचारले जाणारे क्वेश्चन्स यामध्ये आहेत. आता आपण आज त्याही पुढे जाऊन पेज लेआउटमध्ये असणारा हा जो फर्स्ट ग्रुप आहे, पेज सेटअप ग्रुप, याबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही या होम टॅब, इन्सर्ट टॅब आणि डिझाईन टॅब याबद्दल जर अपलोड केलेले व्हिडिओज अजून पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. म्हणजे तुम्हाला MSCITच्या एक्झामची प्रॅक्टिस करताना कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतील, आपण कशा पद्धतीचं प्रॅक्टिकल कंप्लीट केलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग नंतर तुम्ही पेज लेआउटच्या रिलेटेड असणारा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. आता पेज लेआउट, या पेज लेआउटमध्ये काय आहे तर या पेजचा आपण कशा पद्धतीने सेटअप करू शकतो, म्हणजे सेटिंग कसं करू शकतो, त्याचे टॉप मार्जिन, राईट मार्जिन, बॉटम मार्जिन, लेफ्ट मार्जिन कशा पद्धतीने चेंज करू शकतो, पेजवरती दिलेला कंटेंट आपण कॉलममध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो, किंवा पेजचं जे लेआउट आहे ते आपण कशा पद्धतीने चेंज करू शकतो, पोर्ट्रेट, लँडस्केप या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे पेज सेटअप आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि MSCITच्या एक्झाममध्ये या पेज सेटअपच्या रिलेटेड नक्की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात हे तुम्हाला लक्षात येईल. सो फर्स्ट, या पेज लेआउटमध्ये हा जो पेज सेटअप ग्रुप आहे यामध्ये आहे मार्जिन ऑप्शन. आता या मार्जिनमध्ये, मार्जिन म्हणजे काय, तुम्हाला या पेजचं टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, लेफ्ट मार्जिन आणि राईट मार्जिन चेंज करायचं असेल तर मार्जिन ऑप्शन हा सिलेक्ट करावा लागतो. 100% क्वेश्चन हा विचारलाच जातो. सो ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं जाईल की दिलेला पेजचं टॉप मार्जिन 0.25 इंच सेट करा किंवा सेट द टॉप मार्जिन 0.25 किंवा जे काही नंबर दिलेला असेल त्या दिलेल्या नंबरप्रमाणे आपण कशा पद्धतीने टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, लेफ्ट मार्जिन आणि राईट मार्जिन सेट करू शकतो हे आपण पाहूयात. पेज लेआउटमध्ये मार्जिन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. यामध्ये सर्वात शेवटी, एकदम शेवटी इथे हा जो आहे हा कस्टम मार्जिन नव्हे, स्टारवाला नव्हे, त्याच्या खाली हा जो कस्टम मार्जिन ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लास्ट वन, कस्टम मार्जिन. ज्या वेळेला तुम्ही कस्टम मार्जिनवरती क्लिक कराल त्यावेळेला हा असा कस्टम मार्जिनचा असणारा पेज सेटअप डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये तुम्हाला टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन अशा पद्धतीचे ऑप्शन्स दिसतील. आता यामध्ये तुम्हाला टॉप मार्जिन किती ठेवायचं आहे, सपोज मी आता 1.5 इंच घेते, 1.5, पण इथे लक्षात घ्या इथे सेंटीमीटर दिलेला आहे CM. आणि जर तुम्हाला इथे इंच हे सिम्बॉल टाईप करायचा असेल तर सिम्पली तुम्ही स्पेसबार की होल्ड डाऊन करा आणि त्याच्या शेजारी डबल इन्व्हर्टेड कॉमा जो आहे टॉप तो तुम्ही प्रेस करायचा आहे, म्हणजे ते साइन इंच हे इंडिकेट करतं. आता इथे मी 1.5 इंच, आता शिफ्ट की होल्ड डाऊन करायची आणि टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आणि ओके. आलं तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी मार्जिन आहे टॉप मार्जिन या सेंटेन्सच्या वरती असणारी टॉप मार्जिन चेंज झालेली आहे. मी पुन्हा एकदा दाखवते. टॉप मार्जिन 1.5 सेट करायची असेल, 1.5 इंच, पेज लेआउटमध्ये जा, तिथून हा पेज सेटअप ग्रुप आहे. यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे मार्जिन. मार्जिनवरती क्लिक करा. त्यामध्ये सर्वात शेवटी इथे खाली या स्टार कस्टम मार्जिनच्याही खाली असणारा सर्वात लास्ट ऑप्शन आहे कस्टम मार्जिन. हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ही पेज सेटअप डायलॉग बॉक्स विंडो ओपन होईल. आता हा जो पेज सेटअप डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे यामध्ये इथे तुम्हाला फर्स्ट टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट हे 4 ऑप्शन्स दिसत आहेत. तर इथून तुम्हाला कोणती मार्जिन सेट करायची आहे तर टॉप मार्जिन. बरं, टॉप मार्जिन किती ठेवायची आहे, 1.5 इंच. मी ॲज अ एक्झाम्पल म्हणून 1.5 इंच घेत आहे. एक्झाममध्ये त्या क्वेश्चनमध्ये मे बी ते नंबर डिफरंट दिले जातील, म्हणजे 0.25 असेल, 1.25 असेल, 1.5 असेल, जे काही असेल ते तुम्हाला. आणि
मेन म्हणजे कोणती मार्जिन सेट करायला सांगितलेली आहे, टॉप सांगितलेले आहे की बॉटम सांगितलेले आहे, लेफ्ट सांगितलेले आहे की राईट सांगितलेले आहे, हेही लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी इथे टॉप मार्जिन 1.5 इंच 1.5 टाईप केलेला आहे आणि शिफ्ट की होल्ड डाऊन करून डबल इन्व्हर्टेड कॉमा टॉप डबल इन्व्हर्टेड कॉमा मी एंटर केलेला आहे आणि मी ओके या ऑप्शनवरती क्लिक करते. येस, इथं जी टॉप मार्जिन आहे, जी स्पेस आहे पेजची आणि ॲक्च्युअल टेक्स्टची, इथला जो मिडल स्पेस आहे तो इन्क्रीज झालेला आहे, कारण की सुरुवातीला 0.25 सेंटीमीटर ही टॉप मार्जिन होती, ती मी चेंज करून 1.5 इंच केलेले आहे, म्हणून इथलं जे स्पेसिंग आहे ते वाढलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही टॉप मार्जिन, राईट मार्जिन, लेफ्ट मार्जिन आणि बॉटम मार्जिन सेम स्टेप्सनी अप्लाय करू शकता, चेंज करू शकता. आलं लक्षात? हे झालं मार्जिन. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट ऑप्शन आहे तो आहे ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय? तुम्हाला तुमचं पेज एक तर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल सेट करावं लागेल. म्हणजे नॉर्मली हे प्रिंटआउट्सच्या वेळेला सेट केलं जातं की तुम्हाला व्हर्टिकल प्रिंट हवी आहे की हॉरिझॉन्टल प्रिंट हवी आहे. याच्याशीच रिलेटेड ऑप्शन असणारा जो आहे तो आहे ओरिएंटेशन. ओरिएंटेशनमध्ये हे 2 टाईप्स आहेत, पोर्ट्रेट आणि लँडस्केप. पोर्ट्रेट म्हणजे तुमची प्रिंट उभ्या फॉर्ममध्ये येणार आणि लँडस्केप म्हणजे आडवी प्रिंट येणार. सो इथे आत्ता ही जी आहे ती पोर्ट्रेट ओरिएंटेशन आहे आणि ती जर तुम्हाला चेंज करायला सांगितली, लँडस्केप करायला सांगितली, तर सेम वे पेज लेआउटमध्ये जाऊन तुम्ही ओरिएंटेशन ऑप्शन सिलेक्ट करा आणि लँडस्केप ऑप्शन सिलेक्ट करा. नक्कीच डिफरन्स हा दिसून येते. पुन्हा एकदा पेज लेआउटमध्ये जाऊन ओरिएंटेशनमध्ये येऊन पोर्ट्रेट ऑप्शन सिलेक्ट करा. अशा पद्धतीनं पेजचं जे ओरिएंटेशन आहे ते चेंज होईल. ज्यावेळेला तुम्ही ओरिएंटेशन चेंज कराल त्यावेळेला पेजचा सेटअप ही चेंज झालेला दिसतोय. पोर्ट्रेटचं लँडस्केप आणि पुन्हा पोर्ट्रेट. आलं लक्षात? हे झालं ओरिएंटेशन. नेक्स्ट वन आहे साईज ऑप्शन. साईज ऑप्शन मग तुम्हाला ते पेज लीगल साईजमध्ये हवं आहे, लेटर साईजमध्ये हवं आहे, A4मध्ये हवं आहे की A3मध्ये हवं आहे, जे काही असेल ती साईज तुम्ही या साईज ऑप्शनमधून सिलेक्ट करायची आहे. फॉर एक्झाम्पल सपोज मी जर लेटर ऑप्शन सिलेक्ट केला तर थोडं पेजचं सेटअप साईज चेंज झालेली दिसून येते. पुन्हा एकदा पेज लेआउटमध्ये साईज हा ऑप्शन आहे. इथे गेल्यानंतर तुम्ही जर टॅब्लॉइड हा ऑप्शन सिलेक्ट केला तर पुन्हा त्याची साईज, पेजची साईज चेंज झालेली आपल्याला दिसून येते. सेम मी आता A4 साईज सेट करते. येस, अशा पद्धतीने तुम्ही पेजची जी साईज आहे ती पेज लेआउटमध्ये जाऊन तुम्ही त्या पेजची साईज चेंज करू शकता. आता अत्यंत महत्त्वाचा आणि कंपल्सरी विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे काय, तर तुम्हाला एखादं वर्ड डॉक्युमेंट दिलेलं असतं, त्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट टाईप केलेला असतो आणि तो कंटेंट तुम्हाला कॉलममध्ये कन्वर्ट करायचा असतो. फॉर एक्झाम्पल न्यूजपेपरमध्ये असलेल्या न्यूज जशा छोट्या छोट्या कॉलम वाईज असतात, सेम तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जो काही कंटेंट आहे पेजवरती तो जर कॉलम वाईज डिस्प्ले करायचा असेल तर इथे या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पेज लेआउटमध्ये इथे पेज सेटअप ग्रुपमध्ये हा कॉलम ऑप्शन आहे. कॉलम्स, हा कॉलम्स ऑप्शन सिलेक्ट करा. मग तुम्हाला दिलेला कंटेंट किती कॉलममध्ये कन्वर्ट करायचा आहे, 1 कॉलम, 2 कॉलम, 3 कॉलम आणि जर 3 पेक्षा जास्त कॉलममध्ये कन्वर्ट करायचा असेल तर सर्वात लास्ट ऑप्शन आहे मोर कॉलम्स. मोर कॉलम्स मी फक्त तुम्हाला आता 1, 2, 3 इथून दाखवते आणि नंतर मोर कॉलम्ससुद्धा दाखवते. 1 कॉलम म्हटल्यानंतर ऑलरेडी आपला कंटेंट आहे तो 1 कॉलम फॉर्मॅटमध्येच आहे. नेक्स्ट पेज लेआउटमध्ये कॉलम, 2 कॉलम तुमच्या लक्षात येईल. इथे हे 2 कॉलम सेट झालेले आहेत. इथे हे 2 कॉलम्स सेट झालेले आहेत. नेक्स्ट 3 कॉलम्स. येस, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. म्हणजे वर्डमध्ये दिलेला जो कंटेंट आहे तो दिलेला कंटेंट तुम्ही सिलेक्ट केलेल्या नंबर ऑफ कॉलम्समध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला दिसून येईल.
सेम वे आता इथे 3 कॉलममध्ये आपला कंटेंट कन्वर्ट झालेला आहे, पण आता मला 4 कॉलममध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर काय करायचं, कारण इथे तर 4 नंबर आपल्याला दिसत नाहीये. मग अशा वेळेला सर्वात लास्ट ऑप्शन आहे मोर कॉलम्स. मोर कॉलम्स, हा मोर कॉलम्स ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर हा मोर कॉलम्स डायलॉग बॉक्स डिस्प्ले होईल. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे 1 2 3 लेफ्ट राईट सेम ऑप्शन्स आहेत. इथे नंबर ऑफ कॉलम्स, इथे जो दिसतोय नंबर ऑफ कॉलम्स, सेम इथे नंबर ऑफ कॉलम्स, आणि इथे तुम्हाला पर्टिक्युलर नंबर टाईप करायचा आहे किंवा अप ॲरो आणि डाऊन ॲरोने नंबर कमी जास्त करायला लागतील. 4 कॉलम्स म्हटलं तर काय होईल, तर इथे तुम्हाला तेवढे नंबर ऑफ कॉलम्स, तेवढा कंटेंट आहे तो तेवढ्या कॉलममध्ये कन्वर्ट झालेला दिसून येईल. ओके, आता मी हा जो कंटेंट आहे तो 4 कॉलम्स और 5 कॉलम्समध्ये कन्वर्ट केलेला आहे. सेम कॉलम, मोर कॉलम्स, नंबर ऑफ कॉलम 4. ओके, येस, अशा पद्धतीनं तुमचा कंटेंट काय होईल, दिलेल्या कॉलममध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला दिसून येईल. सो हे अत्यंत महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीने तुम्ही त्या पेजचं सेटअप कशा पद्धतीने चेंज करू शकता, म्हणजे मार्जिन सेट करणं, ओरिएंटेशन सेट करणं, साईज सेट करणं आणि कॉलम सेट करणं, हे अत्यंत अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिकल कंप्लीट करू शकता. कारण MSCITच्या एक्झाममध्ये या पेज लेआउटच्या रिलेटेडसुद्धा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पेज लेआउटच्या रिलेटेड मार्जिन आणि कॉलममध्ये, मार्जिनच्या रिलेटेड आणि कॉलमच्या रिलेटेड 100% विचारले जातात क्वेश्चन्स. सो तुम्ही याची प्रॅक्टिस नक्की करा. तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर एक्झाममध्ये कोणताही क्वेश्चन कसाही विचारला गेला तर तुम्हाला प्रॅक्टिस असल्यामुळे, त्या स्टेप्स माहिती असल्यामुळे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ते प्रॅक्टिकल अगदी कमी वेळामध्ये कंप्लीट करू शकाल. काही अडचण असेल, प्रॅक्टिकल सोडवताना काही जर डाऊट असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा. मी त्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईन, नक्कीच आन्सर देईन. ओके, सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.